नमस्कार. श्रद्धाच आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा परत घेऊन आली आहे एक मस्त बिझनेस प्रोडक्ट. आता चातुर्मासात ना खूप जण उपवास करतात, भाजकं खातात. मग याच्यासाठी आपल्याला हा प्रोडक्ट उपयोगी पडणार आहे. म्हणजे काय, 12 महिने या प्रोडक्टला मागणी आहे, पण चातुर्मासात 4 महिने दुप्पट मागणी आहे. चला मग असा कुठला प्रोडक्ट आहे बघूया. चला मग. बाजरी स्वच्छ निवडलेली आहे, चाळलेली आहे. त्यानंतर आपण ज्वारी घेतलेली आहे. ज्वारी 1 किलो, बाजरी 1 किलो आणि गहू 1 किलो. हे सगळं आपण चाळून निवडून घेतलं आहे. आता हरभरा डाळ घेतलेली आहे अर्धा किलो. प्रमाण मी तुम्हाला परफेक्ट पुढं देते. मुगाची डाळ घेतली आहे. तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ आता घरी करणार असाल तर चांगल्या क्वालिटीचा वापरा, पण जर विकायचा असेल तर रेशनचा तांदूळ वापरला तरी चालेल किंवा कमी किमतीचा वापरा. उडीद डाळ घेतली आहे. धने आणि जिरे, सगळे पदार्थ निवडून चाळून घेणं महत्त्वाचं आहे. आता काय करायचं आहे, एक ओलं कापड करून त्याच्यावर आपण डाळ घातली आहे, उडीद डाळ, आणि चांगली चोळून घेतो आहे. असे आपण काय करायचं आहे, सगळे धान्य आपण चोळून घ्यायचे आहेत. म्हणजे त्याला जर आपण पावडर लावली असेल किंवा तुम्ही धुतलं तरी चालेल, धुवायचं आहे, वाळवायचं आहे आणि मग भाजायचं आहे. पण जर मोठ्या प्रमाणात बिझनेस करणार असाल तर तुम्ही ओल्या फडक्यावर पुसून घ्यायचं आहे. आता पहिल्यांदा ज्वारी भाजते आहे. आता काय करायचं आहे, एका परातीत मी कॉटनचं कापड घातलेलं आहे आणि आता त्यावर आपण भाजलेलं एक साहित्य घालायचं आहे. आता छान मीडियम गॅसवर खमंग अशी आपण ज्वारी भाजून घेतलेली आहे. त्याचा रंग बदलतो, भाजायला हलकी जाते आणि एक कण खाऊन बघावा नेहमी. आता आपण भाजतोय बाजरी. बाजरी पण तसंच छान भाजायची आहे, खमंग भाजायची आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ लागणार आहे. इथं मी तेवढा वेळ दाखवत बसत नाही, आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. बाजरी पण कणभर खाऊन बघितली, चांगली कुडकुडीत झाली आहे. खाऊन बघणं एक अतिशय महत्त्वाचं आहे आणि समजणार आहे. आता आपण घेणार आहोत गहू. आता गहू काय करायचे, ते पण असे छान भाजायचेत. आता गव्हाला काय होतं, छान भाजले गेले की गहू असे फुलायला लागतात, म्हणजे आपले गहू छान भाजून झालेत हे समजायचं आहे. उडायला लागतात ते गहू आणि छान फुलतात. प्रत्येक गोष्टीला वेळ लागणार आहे. 8-10 तरी मिनटं लागतील, जास्त प्रमाणात असेल तर. कमी प्रमाणात असेल तर एक 4-5 मिनटं लागतील. पण मीडियम गॅसवर खमंग भाजणे हे खूप थालीपीठ भाजणीचं महत्त्वाचं काम आहे. तर तुमची भाजणी खूप सुंदर होणार आहे, त्याला एक खमंगपणा येणार आहे. उडीद डाळ मस्त गुलाबीसर होईपर्यंत भाजायची आहे. आता इथं शूटिंगमध्ये रंग पुढं मागं झाला किंवा दिसेल, पण परफेक्ट मी भाजलेली आहे. मला लगेच कमेंट नको की भाजलीच गेली नाही किंवा काळी झाली आहे. कसं होतं की शूटिंगला लाईट कमी जास्त पडला तर तसं तुम्हाला ते दिसू शकतं. आता मस्त अशी भाजली गेली आहे, कारण त्याचा वासच खूप सुंदर येतो आहे आणि मी खाऊन बघितली आहे, मस्त कुडकुडीत झालेली आहे. आता तांदूळ पण असा छान खमंग भाजून घ्यायचा आहे. भाजणं खूप महत्त्वाचं आहे. असं थोडा गुलाबीसर व्हायला पाहिजे तांदूळ, आणि कणभर खाऊन बघा. घरी करणार असाल तर तुम्ही धुवून वाळवलं तरी चालेल आणि मग भाजलं तरी चालेल. पण बिझनेसला नेहमी आपल्याला जे सोपं पडेल ती गोष्ट करायची. आता मुगाची डाळ आपण भाजून घेतो आहे. मुगाची डाळ पण खमंग भाजायची आहे आणि अशी सगळी धान्य आपण एकत्र केली की आपल्या म्हणजे खूप सारे प्रोटीन जे आपण बाहेर घेतो ते आपण या भाजणीमधनं आपल्याला मिळणार आहे. की सगळ्या डाळी आपण त्यात घातलेल्या आहेत बऱ्यापैकी. आता
हरभरा डाळ. हरभरा डाळ भाजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळं हरभरा डाळ व्यवस्थित शांत यानं भाजायची आहे. ती पण गुलाबीसर होईपर्यंत भाजायची आणि हे सगळं तुम्ही खाऊन बघायचं आहे. कुडकुडीत व्हायला पाहिजे. खूप वेळ मी भाजणी भाजत दाखवत बसले तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. छान गुलाबीसर अशी भाजली गेली आहे आणि पुढं आपण आता धने आणि जिरे भाजून घेणार आहोत. धने जिरे पण खाऊन बघा, कुरकुरीत झाले की आपले धने जिरे पण भाजून झालेले आहेत. एका कॉटनच्या कापडावर आपण काढले म्हणजे त्याची खाली वाफ होऊन खाली आपलं धान्य चिकटणार नाही. जिरे आता भाजायचे आहेत. जिरे पण आपले छान भाजून झालेले आहेत. आता पूर्ण गार आपली भाजणी झाली की बारीक दळून आणायची आहे. म्हणजे आपले काय होईल, थालपीठ भाजणीचं एक पीठ किंवा एक प्रोडक्ट तुमचं तयार होईल की ज्याची विक्री तुम्ही पाकिटात घालून 200 ग्रॅम किंवा अर्धा किलो अशी विक्री करू शकणार आहात. आता पूर्ण मस्त अशी ती काय होऊ देत, गार होऊ देत आणि दळून आणा किंवा तुम्ही घरात आटा चक्की असेल तर दळा. आता पूर्ण गार झाली आहे. आता मी ही माझ्या आटा चक्कीला दळून घेणार आहे. आणि आता आपण काय करूया, पुढं कॉस्टिंग पण बघणार आहोत. अशी आपली मस्त खमंग थालपीठ भाजणी तयार झालेली आहे. किती सुंदर दिसते बघा. आता आपण बघणार आहोत थालपीठ भाजणीचं कॉस्टिंग. ज्वारी 1 किलो 55 रुपये, बाजरी 1 किलो 55 रुपये, गहू 1 किलो 40 रुपये, उडीद डाळ अर्धा किलो वापरली आहे 75 रुपये, हरभरा डाळ अर्धा किलो 45 रुपये, मूग डाळ अर्धा किलो 65 रुपये, तांदूळ अर्धा किलो 20 रुपये, धने इथं आपण 100 ग्रॅम घेतलेत 20 रुपये, 15 रुपये, जिरे आपण 50 ग्रॅम घेतलेत 15 रुपये, कारण जिरे महाग आहेत. आता या सगळ्याचं कॉस्टिंग आले 385 रुपये आणि गॅस आपला 80 आणि दळण 50, म्हणजे एकूण 515 रुपयाला हा एवढा सगळा खर्च आलेला आहे आपला. आता 515 रुपये आपला खर्च आला आहे, पण त्याच्यात 5150 एकूण ग्रॅम आपलं तयार झालेलं आहे. आता मी जरी याच्यात 150 ग्रॅम तूट धरली तरी साधारण 500 म्हणजे 5000 म्हणजे 5 किलो आपलं पीठ तयार झालं आहे. 200 ग्रॅमची आपण पाकिटं केली तर 25 पाकिटं याच्यात तयार होतात आणि एक पाकिट आपल्याला 22 रुपयाला बसतं पॅकिंगसह. तर ते तुम्ही 40 ते 45 रुपयाला विकू शकता. हे परत तुमच्या कस्टमर आणि एरियावर अवलंबून आहे. आता ही सगळी झाली रिटेल. तुम्हाला जर मोठ्या प्रमाणात बिझनेस करायचा आहे तर तुम्ही 2 नंबरचा माल इथं घेऊ शकता, स्वच्छ निवडून वापरू शकता. म्हणजे तुमचं होलसेल घेणार आणि 2 नंबर म्हणजे अजून तुमचं कॉस्टिंग कमी जाणार आहे आणि तुम्हाला मार्जिन जास्त मिळणार आहे. पण तुम्हाला तुमचं क्वालिटी मेंटेन करायची आहे, चांगलीच ठेवायची आहे, तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचा माल होलसेलमध्ये घेतला तरी तुम्हाला हा बिझनेस परवडणारा आहे. 200 ग्रॅमची पाकिटं करा, अर्धा किलोची पाकिटं करा, जसं तुमचं कस्टमर आहे किंवा जसा एरिया आहे त्यानुसार तुम्ही पाकिटं करून विकू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे कुणाला खरंच गरज असेल तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे काय होईल की मी कुठलेही व्हिडिओ अपलोड केले तर तुमच्यापर्यंत लगेच पोचतील. चला परत भेटूया आता पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा बाय बाय.